नमस्कार, मी विष्णू वखरे. मी प्रभाग क्रमांक 22B मधून उभा असून वंचित बहुजन आघाडीने माझ्यावर विश्वास टाकून मला पक्षाची उमेदवारी दिलेली आहे. माझ्या प्रभागात गेल्या 22 ते 25 वर्षापासून पाणी प्रश्न इतका गंभीर झालेला आहे. आजही संभाजीनगर शहराला किंवा माझ्या प्रभागाला गेल्या 8 ते 9 दिवसांनी पाणी मिळत आहे. जर मी निवडून आलो कदाचित तर याबद्दल मनपाच्या सभागृहात निश्चित आवाज उठवेल व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. गुंठेवारीला या शहरामध्ये जवळपास 1.5 लाखापर्यंत खर्च येतो आणि तशी मी मागणीच करणार आहे की गुंठेवारी हा कायदाच रद्द करून, जसे तुकडेबंदी रद्द केली आहे त्याप्रमाणे गुंठेवारी कायदा हा शासनाने रद्द करावा. ही मागणी एक प्रामुख्याने मी सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20/30च्या घरांना टॅक्स मुक्त करण्याचा माझा एक मानस आहे आणि जर मी निवडून आलो तर तो सभागृहामध्ये मांडून तो पास करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील. संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या बऱ्याचशा शाळा बंद केलेल्या आहेत आणि त्या शाळा पुन्हा एकदा चालू करून KG to PG विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देण्याची एक मागणी आम्ही प्रामुख्याने नेहमी करत असतो. जर कदाचित निवडून जर त्या सभागृहात गेलो तर ही मागणी आम्ही सतत लावून धरू व ती शासनास करण्यास भाग पाडू. प्रमाणे ज्यांचे घरं पडले आहेत त्यांना अनुदान मिळेल आणि विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका उपलब्ध होईल. तसेच मनपाच्या जर शाळा आपण CBS प्रमाणेच जर पॅटर्न राबवला तर अनेक गरीब विद्यार्थ्याचा त्यामध्ये फायदा होईल. त्याचप्रमाणे प्रभागातील वृद्ध व पुरुष व महिला त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे घरामध्ये. त्यांच्यासाठी सुद्धा शासकीय ज्या योजना असतील त्या राबवण्याचा माझा सतत नेहमी प्रयत्न असतो व इथून पुढे पण राहील. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी कुणालाही न जुमानता सरळ OBCंची बाजू घेऊन OBCंना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संभाजीनगरमध्ये जेवढे बी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील ते प्रचंड प्रमाणे बहुमताने विजयी होऊन वंचितचा महापौरसुद्धा होण्याची शक्यता आहे या संभाजीनगर शहरामध्ये. आणि असं जर झालं तर हे एक रेकॉर्ड तयार होईल असं मला तरी वाटतं.